नमस्कार, आरुज कुकिंग मध्ये आपलं स्वागत। आज आपण एक वेट लॉस रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे बीटरूट आणि ओट्सचा डोसा। अगदी झटपट बनते ही रेसिपी। चला तर साहित्य पाहूया। इथे मी 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत, अर्धी वाटी बीट घेतलंय कट करून, अर्धी वाटी पालक घेतलाय कट करून, अर्धी वाटी स्वच्छ धुवून भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मसूरची डाळ सुद्धा स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे। अर्धा चमचा जिरे घेतला आहे, 2 मिरची घेतलेत, तिखट आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो, कमी जास्त करू शकता तुम्ही। 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे बारीक कट करून, बेसन आणि रवा 2-2 चमचे आपण घेतलेला आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण घालूया हे ओट्स, त्यानंतर घातलेलं आहे हे बीटरूटचे तुकडे। हे बीट आपण कच्चच घेतलेलं आहे। कट केलेली पालकची पानं घालूया यामध्ये, जिरे घालायचे, आता घालायचे यामध्ये आलं आणि मिरची। लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडीशी फक्त मिरची पावडर घातली तरी चालणार आहे, मिरची नाही घातली तरी चालणार आहे यामध्ये। आता आपण या दोन्ही डाळी यामध्ये घालून घेऊया। या दोन्ही डाळी आपण 1 तासभर आधी फक्त भिजवून घेतल्यात, खूप अगदी रात्रभर भिजवलेत किंवा खूप जास्त वेळ सुद्धा नाही। मसूरची डाळ सुद्धा घालूया। हा डोसा अगदी प्रोटीन रिच डोसा आहे, आपण लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा हा आरामशीर देऊ शकतो आणि ते आवडीने एन्जॉय सुद्धा करतील। आता हे थोडंसं असं चपट करून घेते, कारण आता मिक्सरचं भांडं ऑलमोस्ट भरलेलं आहे, पण आपल्याला सगळं यातच घालायचंय। थोडं थोडं करून वाटून घेतलं तरी चालणार आहे। आता यामध्ये बेसन आणि रवा सुद्धा ऍड केलेला आहे। धने पावडर घालणार आहे मी इथे 1 चमचा। आता यामध्ये ना लागेल तसं थोडं थोडं पाणी ऍड करायचंय आपण आणि हे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचंय। एकदमच जर पाणी घातलं ना तर ते सगळंच व्यवस्थित बारीक होणार नाही, काही वेळेस बीटचे तुकडे किंवा आल्याचे तुकडे सुद्धा राहतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी ऍड केलं ना की हे पहा असं छान बारीक वाटलं जातं। पाहू शकताय अजिबात आल्याचा तुकडा नाहीये, मिरचीचा नाही किंवा बीटचा सुद्धा तुकडा यामध्ये तुम्हाला दिसणार नाही। अगदी स्मूथ असं हे बॅटर डोश्याचं तयार झालेलं आहे। आता हे सगळं बॅटर आपण या बाउल मध्ये काढून घेतलं आहे। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा इनो वापरलेला नाही, तुम्ही पाहालच तरी सुद्धा ते किती छान जाळीदार बनतात। आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी आपण इथे हळद घालणार आहोत, अर्धा चमचा मिरची पावडर घालणार आहोत। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। मीठ आपण मुद्दामच मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही घातलं, कारण याचं बॅटर आपल्याला किती घट्ट होतंय किती पातळ होतंय या अंदाजाने मीठ घालावं लागतं, त्यामुळे आपण मीठ शेवटी घातलेलं आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं होतं आणि ते विसळून यामध्ये मी ऍड करत आहे हे पाणी। आता हे पहा, हे सगळं व्यवस्थित पाणी आपण मिक्स करून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते मी त्याची कन्सिस्टन्सी कशी हवी। हे पहा असं पडलं पाहिजे लगेच, एकदम सरबरीत पीठ हवं ह्याचं, म्हणजे आपण जे तांदळाच्या डोश्याला जसं बनवतो ना पीठ, अगदी तसंच हे पीठ आपण बनवणार आहोत। आता इथे मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती 1-2 चमचे आपण तेल घालूया। या डोश्याला सुद्धा आहे ना जास्त तेल नाही लागत, पण आता आपण पहिलाच डोसा करतोय तेव्हा थोडंसं तव्याला आपण तेल लावून घेऊया। तवा आणि तेल छान गरम झालेलं आहे। आता एकच पळी मी इथे हे बॅटर घेतलेलं आहे आणि हे छान असं पसरवून घ्यायचंय। एका बाजूने भाजल्याच्या नंतर आपण आता हा डोसा पलटी करणार आहोत। आता पुढच्या 1 मिनिट आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। हे डोसे भाजायला जास्त वेळ लागत नाही, पटापट भाजून होतात हे डोसे। जितका सुरेख याचा रंग आहे ना तितकाच हा पौष्टिक सुद्धा आहे। मस्त जाळीदार डोसा आपला तयार आहे। असेच आता आपण सगळे डोसे तयार करून घेऊया। या डोशाची रेसिपी तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। हा डोसा तुम्ही तुमच्या टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा ब्रेकफास्टला, लंचला, डिनरला असं कधीही खाऊ शकता। याबरोबर नारळाची चटणी, सॉस किंवा पुदिन्याची चटणी खूप छान लागते।
असं छान छान रेसिपी जर डाएटला मिळालं ना तर डाएटचा अजिबात कंटाळा येणार नाही आपल्याला, आणि पोट सुद्धा भरेल, त्यामुळे सारखी सारखी भूक सुद्धा लागणार नाही. सहसा लहान मुलं बीट खायला किंवा पालक खायला कंटाळाच करतात, त्यामुळे या अशा पद्धतीने आपण त्यांना खायला घालू शकतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.